जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। ग्रामसेवकाला कुणी पाहिलं का? चिकणी ग्रामपंचायतीत ग्रामसेवक गायब। चौकशीला अधिकारी आले पण रेकॉर्डही गायब। चिकणी ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाची गेल्या 4-5 महिन्यांपासून कथित आयाराम गयाराम उपस्थिती आणि धक्कादायक म्हणजे गटविकास अधिकारी चौकशीसाठी ग्रामपंचायतीत पोहोचले तरीही ग्रामसेवक कार्यालयात गैरहजर। ग्रामसेवक तब्बल 3 महिने ग्रामपंचायत कार्यालयात फिरकलेच नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला। यामुळे चिकणीच्या ग्रामसेवकाला कुणी पाहिलंय का असा संतप्त सवाल आता ग्रामस्थ विचारत आहे। गावात समस्यांचा अक्षरशः खच पडलाय, नाल्यात तुंबल्यात, रपट्यांना भगदाड पडल्यात। तब्बल 10 लाख रुपये खर्चून उभारलेले जलशुद्धीकरण केंद्र अजूनही सुरू झालेले नाही। इतकंच नाही तर नव्यानं बांधण्यात अंगणवाडीत चिमुकल्यांना पिण्याचं पाणी नाही। छत गळत असल्यानं मुलांच्या अंगावर पाणी पडत असल्याचा आरोप आहे। व्यायामशाळेची दुरावस्था, वाचनालय सुविधांचा अभाव आणि शाळेच्या कामात अपहाराचे आरोपही ग्रामस्थांनी केले। या तक्रारी घेऊन ग्रामस्थांनी अखेर 11 ऑगस्ट रोजी निवासी उपजिल्हाधिकारी येथे तक्रार दाखल करत दरवाजे ठोठावले। त्यानंतर गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे आणि विस्तार अधिकारी हेमंत देवतळे यांनी चिकणी ग्रामपंचायतीमध्ये प्रत्यक्ष पाहणी केली आहे। मात्र अधिकाऱ्यांसमोर आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे। ग्रामसेवक सतीश जंगम गैरहजर आणि आवश्यक ग्रामपंचायत रेकॉर्डही तपासणीसाठी उपलब्ध नसल्याचा अधिकाऱ्यांचा दावा। गटविकास अधिकाऱ्यांनी ग्रामसेवकावर नियमानुसार प्रशासकीय कारवाई करण्याचे आश्वासन दिले असून गावातील सर्व प्रलंबित प्रश्न 15 दिवसात मार्गी लावण्याची ग्वाही दिली आहे। स्वतः विस्तार अधिकारी साहेब व स्वतः गटविकास अधिकारी साहेब यांनी आपल्या चिकणी गावाला भेट दिली आहे। 3 महिन्यापासून सचिव सतीश जंगम हे सुट्टीवर होते, त्याचा कुठलाही पुरावा त्यांनी कोणत्याही अधिकाऱ्याला दिलेला नाही। आता स्वतः गटविकास अधिकारी साहेब व स्वतः विस्तार अधिकारी साहेब यांनी गावामध्ये येऊन चौकशी केली। त्यांनी वाचनालय पाहिलं, वॉटर प्युरिफाय पाहिलं, त्यांनी अंगणवाडी पाहिली, गावातल्या नाल्या पाहिल्या। त्यांचं असं म्हणणं आहे की येत्या 15 दिवसात आम्ही या ठिकाणी मार्ग निकाली काढू। जर त्यांनी हा प्रश्न निकाली काढला नाही तर मोठ्या ठिकाणी गावकऱ्यांकडून जन आंदोलन हे उभारण्यात येईल, हे या ठिकाणी मी सर्व गावकऱ्यांच्या वतीने आपल्याला सांगतो। मात्र ग्रामस्थांचा इशारा स्पष्ट आहे, 15 दिवसात कारवाई आणि समस्या सुटल्या नाही तर मोठं जन आंदोलन उभारणार। आता प्रशासन खरंच कारवाई करणार का की पुन्हा एकदा आश्वासनाचीच फाईल बंद होणार, याकडे चिकणी ग्रामस्थांचं लक्ष लागलंय। जनसंग्राम न्यूज वर्धा।